असा हॉल आणि ती गॅलरी आहे आणि आता पूर्ण चेंज होणार आहे. सो बघू शकता आता हे सगळं तोडून झालं. तर आज आता आम्ही 2-3 दुकानं फिरलो पण ड्रेस आवडले नाही. एका दुकानातच आवडले. आता तिथं चाललो परत आम्ही आणि तुम्हाला दाखवतो आम्ही नाही ड्रेस नाही दाखवणार. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज लवकरच ब्लॉगची सुरुवात होती आहे. 6 वाजलेले आहे सकाळचे आणि मी उठलेली आहे आणि मी बसली अशी हॉलमध्ये बघत आणि रात्री लवकर झोपलो. आणि आत्ता आजपासून काम सुरू होणार आहे. 1 महिना जाऊ शकतो किंवा जास्त पण माहिती नाही, पण आता 1 महिना तर मला रोज लवकर उठायचं आहे. सो बघू आता. आणि आता मी तुम्हाला आमचा हॉल दाखवते पूर्ण कसा आहे आफ्टर आणि बिफोर नंतर दाखवल. हे मी ब्लॉगसाठी नाही, एक आठवण म्हणून शूट करून ठेवते कधी आम्हाला पण बघावं असं वाटलं तर म्हणून. सो बघा तुम्ही. आणि आता मग लगेच मी लवकर आंघोळ वगैरे करून घेते. सो बघू शकता हा आहे आमचा असा हॉल आणि ती गॅलरी आहे आणि आता पूर्ण चेंज होणार आहे. सो बघू आता. एक आठवण म्हणून मी अशी व्हिडिओ काढून ठेवते. असं नाही का मला ब्लॉगमध्ये दाखवायचं आहे म्हणून, एक आठवण म्हणून. सो ही गॅलरी आहे आणि इकडून बघू बघा असं काहीतरी दिसतं हॉल. सगळं खाली केलं आहे आम्ही रात्री. फक्त हे TV काढायचे आणि हे काढायचे. सर बघू आता अजून. सो बघू शकता तुम्ही. सगळं हे तोडलंय सिलिंग आणि सगळं हे कचरा भरलेला आहे सगळा. आणि ही खिडकी पण तोडली, अजून तोडायची म्हणजे बाकी आहे. आता खूप कचरा झालाय, घाण झाली. आणि आता मी चालली उर्मिला स्कूलमध्ये घ्यायला. हॅलो गाईस, तर काल मी काहीच शूट नाही केलं आणि आज आम्ही चाललो दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होतो. आणि तुम्हाला घर कसं आहे ते दाखवते. काम चालू होतं. थांबा मग पहिला हिचं ऐकून बघा किती असं एवढं झालेलं. म्हणजे हे जे अशा विट्या दिसतात ना तुम्हाला, या इथं सगळीकडे अशा पडलेल्या, त्या उचलल्या तेवढ्या गुन्ह्यांमध्ये. आणि तुम्हाला वाटत असेल बापरे एवढीशीच घाण. इथं आम्ही ग्रास लावले, त्याचा ग्लू आहे निघला नाही, त्याला पण काढायचं आहे. आणि इकडची हे पण काढली खिडकी. आणि वरती बघा वरती. आणि कुठं जायचंय. चला आम्ही तो जोपर्यंत त्याचं काम चालू होतंय, कारण की उद्या म्हणून आम्ही खाली राहायला चाललो. आम्ही खालच्या घरी राहायला चाललो. तिकडचा व्ह्यू इकडे लाईट नाही. त्या गॅलरीचा हे नाही काही वायपर पाणी एकदाच टाकलं. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झालो आहे. आणि
वरती काम चालू आहे ते पण तुम्हाला दाखवू स्कूलवरून आल्यावर. सो आणि आता खूप ऍडजस्ट करावं लागतं ह्या रूम मध्ये. किचन आहे आमचा फुल. इथे उर्मिला मॅगी बनवून ठेवली आहे, अजून तिला टिफिन बनवायचं आहे. आणि हॉल तुम्हाला आम्ही दाखवतो. एक तिकडचं एक वर पिल्लू. मी आत्ताच उठून आंघोळ वगैरे केली आहे आणि उर्मिला दाखव. अरे दिवा विझवलास फॅन लावून. का सगळे बटणं दाबते तू? इथं देवारा ठेवला आणि अशी खिडकी. मोठा हॉल आहे. आमचा सोफा तर आम्ही देऊन टाकला, आम्ही नवीन घ्यायचो. हे सगळं जे सामान आहे माझे, हे बी काय ते मी ठेवलं. आणि आता पुढे गेल्यावर इथे एक अशी गॅलरी येते, तिकडून समोरूनच हे दिसतं सगळं तळ. इथं थोडंसंच इथून दिसतं, तिकडून त्या गॅलरीतून अख्खं दिसतं. तो थांबा. हे तर किचन तुम्ही बघितलंय. अजून इथं काम बनवते ना मम्मी वस्तू, नंतर जे सगळं बनवून झाल्यावरती परत दाखवेल. तर चला फर्स्ट इथं आहे आमचा बेड, आम्ही ठेवला आहे एवढा मोठा. आणि मग पुढून हे सुकल्यावर आम्ही आतमध्ये ठेवतो. आणि हे बघा इथून मोठं सगळं दिसत आहे. हां हे बघा त्याला अख्खा दिसत आहे. हे असं आहे घर. पण आता मी टेबल इथं ठेवलं आहे. इथं मॅगी ठेवायला आणि खात बसत, कारण की मॅगी बनायला बंद केली. मॅगी बनते. हा वाटते भारी सुटली. चला पहिले आता आमच्याकडे. सो गाईज आता आम्ही चाललोय बाबीला कपडे घ्यायला कॉलेजच्या, परंतीच्या बड्डेचा ड्रेस बॅग वगैरे. सो चला आता आपण जाऊया. पाऊस पडतोय आणि बघू शकतो चाललो. आणि एवढ्या पावसामध्ये आम्हाला बघा बड्डेचा पण ब्लॉग येईल. हो बोल येईल तो. आम्ही रिक्षाची वाट बघतो. वाट नाही बघत आहे, सोडायला गेलाय. सो गाईज आता आम्ही 2-3 दुकानं फिरलो, पण ड्रेस आवडले नाही. एका दुकानातच आवडले. आता तिथं चाललो परत आम्ही आणि तुम्हाला दाखवतो आम्ही. नाही ड्रेस नाही दाखवणार, डायरेक्ट बड्डेला दाखवणार. ड्रेस नाही दाखवत. ड्रेस नाही दाखवू शकत. बॅग घेणार मी कॉलेजची ती दाखवेल. बॅग नक्कीच दाखवेल. आणि ड्रेस काय दाखवायचा आहे? कॉलेज वाटतच नाही, तर शालाच वाटते. काहीच ड्रेस तर बंद होतं दुकान शाळेच्या, पण तेवढ्या बॅगमधून एक बॅग आवडली. हेदी घातली. ती बघा हेदी घातली. हेदी घातली. बॅग मध्ये बॅग द्या. गॅरंटी वॉरंटी सगळं. तर माझं सगळं झालेलं आहे. फक्त शाळेचा ड्रेस आणि राहिलेच शाळेचे पुस्तक. लाज पण नाही वाटत मला. 10-20 दिवसावर कॉलेज आहे. माकली मी म्हणजे बॅग. तर चला आता आम्ही तुम्हाला घरी जाऊनच डायरेक्ट.